बचतगड पडता का पद्देवाचे पाय? पद्देवाचे पाय पडता ना? पद्देवाचे पाय पडा आणि सकाळी उठल्याबरोबर आणि सुना आलेत का सुना? ए सुना, थोडं कान खोल के सुना. आणि जावा आलेत का जावा? जावा आलेत ना? ए जावा, थोडी एक किचन न राहावा. तुम्ही म्हणता महाराज तुम्ही जावा. मला तर कीर्तन करायसाठी तर गाव बोललेत, काय जावा? हाय सुना, कान खोल के सुना. थोडं सासाला आई म्हणा. आजपासून सुनबाईने सासूबाईला आई म्हणा. आणि सासूबाई तुम्ही सुनबाईच्या नावानं खडं फोडायचं बंद करा. तुम्ही म्हणाल हिची आई अशी, हिचा बाप तसा, साडीत दिलं पीसच राहिला. एवढी भकरायच का आपण? अय सासा, तुम्ही उलट फिरायचं. तुम्ही म्हणायचं माझी सून आय 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 जगातच एक नंबर. सुनबाई लगेच चहा घेऊन आते मग चहा. जगली नाही फक्त गोड बोला. अहो काही जण गोडच नाही बोलतो. एका बायकोनी नवरा बायको गेली दवाखान्यात. डॉक्टर म्हणलं डॉक्टर यांना काहीतरी सांगा, बोंबलत फिरू नका, हे बोंबलत फिरतोय नवरा, यांना काहीतरी सांगा, औषध गोळ्या द्या. नसतं असं डॉक्टरचे मड्यावर पैसे घालावं लागतात. तो अरे कुठं बोला, हे सुद्धा गोड बोला ना. काही जणांच्या गोड जे गोड बोलतात ते मधून आधून चांगले असतात. आणि जे लईच गोड बोलतात गोळच लावतात. पकवाच कमी पडलाय. गोड बोला. ए बचतगड, ए टोपीवाला झालं काय तुझं? ए तू चष्मेस नाही, पिवळा पिवळा पिवळा. ए पिवळ्या झाला का रे? ए चष्मे शिकले ना. आता मोठे बोलत नाही, आता यांचं लग्न होणार. हे अशीच फिरणार. सुख करजा सुख करजा घालणं टांगलं. हे अशीच फिरणार आता गावानं. यांनी एकच काम करायचं, बघविलिंडी गोळायची, गांजा ओढायचा आणि ओम नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर बोले, नमः शिवाय. एवढंच काम आहे तुम्हाला. नाही जमलंय मोबाईल आहे का रे? मोबाईल आहे ना, हँग झाली पोरं मोबाईल मुळे. काय जण आतली चड्डी नाही, आतली काय जण आतली चड्डी नाही, पण ते 17,000चा मोबाईल ते टप्पर. आतली चड्डी नाही, असं चेन आहे उघडी ना, असं नाही मोकळा. फिमर रेंज मध्ये एक माणूस ऑफिस मधून आणि ते संडास बाथरूम मध्येच घुसलं आणि ते जाताना सरळ येताना वाकडच होऊन आलं. त्याच्या बायकोने 4-5 दिवस डॉक्टर बोलते ठीकच होय ना. एक डॉक्टर म्हणला घाबरायची काय गोष्ट नाही. बाथरूम मध्ये गडबडीमध्ये मोबाईलच्या नादात बाथरूम मध्ये जे पॅन्टीचे बटन हे शर्टाच्या बटनाला गुंतले. आता बटन पॅन्ट शर्टाला कसं नीट होईल? त्याची बायको म्हणली डॉक्टर ह्याला कोणतं इंजेक्शन लागल? इंजेक्शन नाही, लादाने गुंडी तोडा. खट मारला, खटखट म्हणला, लाद घातली आणि गडी टाईट झाला. चला रे कीर्तनाला. अरे काय मोबाईल एकाने ऑफिस मधून आलं, ती व्हॉट्सअप खेळ केलं, बाथरूम मध्येच घुसलं. ते चेन तर खोलाव का? चेन तर खोलाव का? अख्खं बुटात पाणी गेलं बुवा, त्याचा पत्ता नाही. अरे काय अकलीचा पत्ता नाही. काय काय माणसं तुम्ही. मोबाईल पहा ना. मी नाही मोबाईल बघू नका, पाहत नाही मी मोबाईल बघून पाहत नाही. तुम्ही पहा मोबाईल, पण निमिट पाहिजे ना. कोण जिथं आती तिथं माती होत असते, है ना रे? मोबाईल आहे का रे? मोबाईल मोबाईल साईज किरण एक थोडं ठेवायची पोरीची बरं. नाही झोपाली पाहायचं. डबल नाही झोपाली
तूच मेरी जान. पोरगीच भेट ना ते स्क्रीनला फोटो ठेवतो. पोरगीच भेट ना आपल्याला. ते माऊली महाराजांना सांगितलं खरंय तर त्यांच्या टोळीत आलो तर बरं होतं. ए डबल नाही झोपायला ती शेमडी पोरगी. ती शेमडी प्युअर शेमडी. नाकातून शेमड हे बी शेमड घे मार जग. एवढंच काम आहे तुम्हाला. पहिलंही ना हे पोरांच्या बापाला म्हणतात लग्न करा. पोरांचा बाप नाही आता जिरली. पहिले पोरांच्या बापाची टोपी वळवर करत होती. आता पक्की जिरली. आता पक्की जिरली ना. आता खोटा उपलं पण खोटी नाही उपडणार. आता पक्की आली यांना. आता पोरांच्या बापाला राम राम घालतो. राम राम तुम्हाला यंदा नाही. तुम्ही मसवालाच घाला तो मला यंदा नाही. विठ्ठल हे माणसं पडलं इच्छित एक म्हणलं महाराज कीर्तन करताना धोतर का घालतात. बडमणाव कीर्तन करू का. एक म्हणलं कीर्तन करताना कंबर का बांधतात. नळडा बांधू का. एक म्हणलं तुकाराम महाराज न्यायला विमान आलतं विमान कुठं उठलं. म्हणलं तुझ्या बापाच्या वावरात. आता गरुडला काय जागा लागत होती काय. हा एक म्हणलं हरिपाठात नेमकं काय. हरिपाठात नेमकं काय. मी म्हणलं तुझ्या बापाचं चरित्र. हरिपाठात नेमकं काय. पुण्याची गणना कोण करी. पुणे हरिपाठामध्ये तीर्थ आहे. हरिपाठामध्ये विठ्ठल. एक म्हणलं ताट जेवताना ताटाचे कडनं पाणी का फिरतात. मी म्हणलं मुंग्या आहेत येऊ नये म्हणून आम्ही कंपाऊंडच बांधलंय. ही चित्रलंय माणसं जेवण करणे म्हणजे येत नाही. आपण श्लोक म्हणतो ना. श्लोक म्हणतो ना आपण. लय चित्र विठ्ठल मोठे पोर हे पोरांच्या बऱ्यामध्ये जिंदगी नाश करतात. तूच मेरी जान. शेमडी पोरगी ते बी शेमड. त्या दिवशी थोडं बापाला धमकी दाखव. बापाला धमकी दाखवासाठी त्याने औषध घेतलं होतं. औषध ते वाटा प्यायला होता का रे. ते फक्त वाटाला सोडलं होतं. त्याच्या आई लढायला लागली माझ्या पोरी औषध घेतलं म्हणून. त्याच्या बापाच्या दोस्तांना त्याला दवाखान्यातच नेलं. दवाखान्यातच नेलं. असा पट्टा काढला डॉक्टरनी वरून जीवनच काढला. तो कबला झाला. डॉक्टर माही पेला नाही फक्त चोळलं होतं. तू आता गोड गोड बोलू नको. तू आता पालता होय. डॉक्टर माही खरं पेल पालता बाय. डॉक्टर माही खरं पेल नाही पालताय मला ना. डॉक्टर म्हणले आता बाहेरून देते आता मधून द्यायचं. आता तू पालता व्हायचे. औषध पितात ना दवाखान्यामध्ये उलट टांगीत. उलट टांगीत असं. डॉक्टर म्हणले